अकोल्यातील अकोट नगर परिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे। भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे अकोट नगर परिषद निवडणुकीत जवळपास सर्वच महिला उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले। या ठिकाणी भाजपचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे गटाच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपक्ष उमेदवार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या। या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार अमोल मिटकरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे। अकोटमध्ये ही निवडणूक आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठीच प्रतिष्ठेची ठरली होती। त्यांचे खंदे समर्थक तथा जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे। या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः सभा घेतली होती, मात्र त्यांच्या गटाला केवळ 2 नगरसेवकांपुरतेच समाधान मानावे लागले। दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भाळसाकडे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र तिन्ही प्रमुख ठिकाणी भाजपने बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे। अकोटच्या जनतेने भाजपच्या विकासाच्या कामांवर विश्वास टाकला आहे, तर भाजपने हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केला आहे। आनंद तर भरपूर आहे। तो माहीतच होता आम्हाला की विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि विकासाला आमचे प्राधान्य राहील। सर्व जनतेचे आभार मानते की एवढ्या बहुमतांनी आम्हाला विजय दिल्याबद्दल। आम्हाला तरी विश्वास होता की आमच्या कामांवर गेल्या 11 वर्षापासून जो अकोटचा विकास झालेला आहे त्याच्यावर आमचा विश्वास होता आणि भारतीय जनता पार्टीच निवडून येईल असाही आमचा विश्वास होता आणि तो खरा झाला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।